आज आहे महाशिवरात्री. तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवसाची सुरुवात झाली मस्त अशा देवपूजेने आणि स्वामी समर्थांची मूर्ती आईने अक्कलकोटवरून आणली होती. म्हटलं चला आज देवाऱ्यामध्ये स्थापन करून घेऊया. मग त्याची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली आणि ती मूर्ती स्थापन करून घेतली. आज दोघांचा पण उपवास असल्यामुळे हे म्हटले आज खिचडी नको बनवू, आज मस्त असा साबुदाणा वडा बनव. मग पटकन साबुदाणा वडा बनवला, त्यासोबत चटणी बनवली आणि पटापट घरातलं सगळी बेसिक कामावरून घेतली. कारण रविवारी असा दिवस भेटतो, त्या दिवशी मला एक्स्ट्राची कामं करायला थोडा वेळ मिळतो. घरातली कामं कितीही केली तरी काही संपत नाही. पण म्हटलं चला पटपट कामं आवरली घरातली आणि आम्ही दोघं पण तयार झालो, कारण आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं दर्शन घ्यायला. तिथे पोहोचल्यावर आम्हाला समजलं की आज त्या गावची यात्रा असल्यामुळे तिथे एवढी गर्दी आहे. तर मंदिराच्या आवारामध्ये पोहोचलो, बरीचशीच गर्दी होती. मंदिराच्या आवारामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं, कारण तिथं गेल्या आम्हाला भजन ऐकायला मिळालं. खूप प्रसन्न वातावरण होतं तिकडचं. दर्शनासाठी रांगेमध्ये उभं राहिलो आम्ही. जशी गर्दी होती ना त्याच्या मानानं आमचं दर्शन पण खूप छान झालं. त्याचसोबत आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये पण गेलो होतो, तिथे पण दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, कारण यांच्या मित्राच्या मिसेसची डिलिव्हरी झाली होती, त्यांना भेटायला जायचं होतं. त्यांना भेटून वगैरे आम्ही रिटर्न येईपर्यंत आम्हाला जवळजवळ अंधार पडला. आता उशीर झालाय म्हटल्यावर हे म्हटले आपण बाहेरून जेवून जाऊया, कारण घरी जाऊन कधी स्वयंपाक बनवणार, कधी जेवण वगैरे होणार, याच्यामध्ये खूप टाइम जाईल. त्याच्यामुळे आम्ही मग पटकन एक हॉटेलमध्ये जाऊन मस्त असं जेवण करून घेतलं आणि आजचा दिवस खूप छान गेला. तर चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.